समाजातील वंचित घटकापर्यंत आनंद पोहोचवण्याच्या भावनेतून शिरपुरात एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला। सामान्यतः वाढदिवसाचे औचित्य साधून फुलांचे हार, गुच्छ, सत्कार, केक कापण्याची परंपरा पाहायला मिळते। मात्र भाजपाचे सरचिटणीस व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण धोबी यांनी या परंपरेला छेद देत एक वेगळा सुस्थिर मार्ग स्वीकारत गरीब आणि वंचित लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला। त्यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही सत्कार किंवा भव्य समारंभ न करता गरीब महिलांना आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते 6 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास शिरपूर शहरालगत असलेल्या खर्दे येथील शनी मंदिर परिसरात साड्या भेट देऊन वाढदिवस साजरा केला। सामाजिक कार्यकर्ते अरुण धोबी यांचा 5 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता। त्यांनी पारंपरिक पद्धतीने हार, तुरे, शाल, श्रीफळ यांच्यावर होणाऱ्या खर्चाऐवजी एक साडी गरीब महिलांसाठी भेट म्हणून द्यावी। या साड्या जमा करून गरजवंत महिलांना वाटप करण्यात येतील आणि या आपल्या छोट्याशा कृतीमुळे गरीब महिलांच्या चेहऱ्यावर आनंद उमटेल, हाच माझा वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश आहे, असे आवाहन केले होते। या त्यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 152 साड्या जमा झाल्या। त्या जमा झालेल्या साड्या शनिवारी शनी मंदिर परिसरातील गरीब महिलांना आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या। यावेळी आमदार काशीराम पावरा, भाजपाचे माजी शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी, अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे आदी मान्यवरांनी हा उपक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा अशी भावना यावेळी व्यक्त केली। अरुण धोबी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण धोबी यांनी तर सूत्रसंचालन संजय आसापुरे यांनी केले। संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था शिरपूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एन.डी. पाटील, किशोर माळी, प्रकाश गुरव, प्रताप सरदार, रवींद्र भोई आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।